डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी माझ्या बहिणीला ना मगाशी श्वास घेता येत नव्हतं. काय झालं बघ. हे बघा तुम्ही थोडं शांत व्हा. आम्ही लगेच ट्रीटमेंटला सुरुवात करतो. नर्स फास्ट शांत व्हा. डॉक्टर कशी आहे ताई? डोंट वरी, शी इज ओके नाव. काय आहे ना की घाबरल्यामुळे तिचा बीपी थोडा हाय झाला होता आणि तिच्या मानेच्या शिरांवर पण सूज आहे. पण आता अजिबात घाबरायची गरज नाही. त्या लवकरच बऱ्या होतील. तुम्ही एक काम करा, तिकडे रिसेप्शनला जाऊन तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. थँक्यू. मॅडम काही फॉर्मॅलिटीज आहेत का? डॉक्टरांनी पाठवलं. तुम्ही आत्ता आलेल्या पेशंटचा नातेवाईक आहात का? हो. हा फॉर्म फक्त भरा. इथे हे भरा आणि खाली तुमची साईन करा. बरं. घ्या. बिल किती झालं? तुमचं बिल 6000 झालं मॅडम, पण ते क्लिअर आहे. पण मॅडम मी अजून बिल भरलं नाही आहे. मॅडम त्या सरांनी तुमचं बिल भरलंय. सरांनी? हो, त्या. तुमचं बिल सेटल झालेलं आहे. बरं, थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर? कशी आहे तुमची बहीण? बरी आहे ना आता? मला तुमचे पैसे नको आहेत. नाही नाही, हे बघा, मी थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यामुळे हे म्हणजे आमच्यामुळं ही वेळ आली आहे तुमच्यावर, त्यामुळे प्लीज. मी माझ्या बहिणीला सांभाळायला समर्थ आहे. हे माझ्याकडे आत्ताच एवढे पैसे तेवढे घ्या. 2000 रुपये तुम्हाला नंतर आणून देईन. खरंच तुमचे उपकार नको. नाही, उपकार वगैरे मी खरंच काही करत नाही. मगाशी इमर्जन्सी होती म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही. तुमच्या गाडीतनं माझ्या बहिणीला येऊ दिलं. पण आता कोणाकडनंही काही मदत नको आहे. द्या. हो, ऐका ना माझं. हे बघा, माझ्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल. ऐका ना माझं प्लीज प्लीज. बरं वाटतंय का तुला? त्रास नाही ना होते? नाही. प्रीती, अगं काय वेडेपणा आहे हा. असा जीव द्यायचा प्रयत्न करतं का कोणी? आधीच आपल्या घरावर काय परिस्थिती आली आहे माहिती आहे तुला. त्यात तुला काय झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? मग काय करणार होते आणि काय करू जगून? प्रीती, 2 दिवसापूर्वी सगळंच किती छान चाललं होतं. आता होतच नव्हतं झालं. माझ्या आयुष्यात फक्त अंधार दिसतोय. मग काय करू आता जगून? अगं पण ह्यालाच तर परिस्थिती पुढे हार पत्करणं म्हणतात प्रीती. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्या पुढे हार मानणार आहेस तू? अगं तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास. आणि ज्यांची चूक आहे ते सुखाने जगतायत आताही. नाही प्रीती, आता त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल हा विचार करायचा. खचायचं नाही आता. आता आपल्याला लढायचंय प्रीती, लढायचंय आपल्याला. ताई ये. चल. ताई बघ त्यांच्या डोळ्यात आणि मला सांग काय दिसतंय. सांग. फक्त आणि फक्त प्रेम आहे आपल्याबद्दल त्यांना. बस. अगं साधं आपल्याला खर्चटलं तरी दादाच्या काळजात धस्स व्हायचं. अगं तू रिप्लाय थोडा लेट दिला तर सुजयला पण काळजी वाटायची. हो ना? आणि आज तू
तू आत्महत्येचा प्रयत्न केलास? अगं, त्यांना काय वाटत असेल की की माझी बहीण आणि माझी होणारी बायको आम्ही नाही आहोत म्हणून म्हणून स्वतःचा जीव संपवायला निघाली. ताई, मला वचन दे, वचन दे की यापुढे आत्महत्येचा विचार कधीच करणार नाहीस. वचन दे अगं. मी तुला वचन देते, मी यापुढे असं कधीच काही नाही करणार. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडेल आणि तुम्हा सगळ्यांची जबाबदारी मीच घे. आले मी.